हेल्थ केमिस्ट्री लेक्चर. बघा आपला चॅप्टर चालू होता सॉलिड स्टेट. लास्ट लेक्चरला आपण काय स्टडी केलं होतं याच्यामध्ये तर पॅकिंग इफिशियन्सी इन सिंपल क्युबिक क्रिस्टल लॅटिस अँड पॅकिंग इफिशियन्सी इन बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस. याच्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल. The number of particles and number of unit cell in given mass of a metal. आता given mass म्हणजेच x gram of a metal can be calculated from the known parameters of unit cell. जर युनिट सेलचे आपल्याला काही नोन पॅरामीटर्स माहीत असले तर आपण काय करू शकतो तर त्याच्यावरून नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल कॅल्क्युलेट करू शकतो. आता ते पार्टिकल्स कोणते कोणते असतात बघा. नंबर ऑफ पार्टिकल्स काय माहीत पाहिजे. नंबर ऑफ पार्टिकल्स n पर युनिट सेल. Number of particles n, volume of the unit cell, density rho and molar mass m. हे आपल्याला नोन पाहिजे. हे माहीत असेल तर आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो तर एक्स ग्रॅम ऑफ मेटल क्रिस्टल. बघा आता रिलेटेड ऑफ टू इच अदर. हे सगळे एकमेकांना काय असतं रिलेटेड असतं थ्रू द पॅरामीटर्स. आता रिलेशन खाली दिले त्यांनी. रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तुम्हाला आता हे रिलेशन माहिती आहे. डेन्सिटी काय असतं डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग आता काय असतं त्याच्या पुढं काय करतात त्याला इंटू मोलर मास म्हणजेच डेन्सिटी म्हणजेच काय होतं तर नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता मास आपण लिहिलं. मास म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. आता मास कॅल्क्युलेट करताना जेवढे पार्टिकल असतील त्याला आपण मोलर मासनं मल्टिप्लाय केल्यानंतर काय निघतं आपलं मास निघतं. मग ते लिहिलेत नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू एम मोलर मास अपॉन एन ए. एन ए काय असतं तर ॲव्होगाड्रो नंबर असतो. एन ए म्हणजे ॲव्होगाड्रो नंबर तुम्हाला माहिती आहे ते एन ए. मग रो इज इक्वल टू एन अपॉन नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल काय असणार आहे एन अपॉन व्हॉल्यूम ए क्यूब इंटू एम मोलर मास डिवायडेड बाय एन ए. म्हणजेच मोलर मास एम इज इक्वल टू रो इंटू ए क्यूब एन ए अपॉन स्मॉल एन. ही व्हॅल्यू आपण कशाची काढली मोलर मासची. हे फॉर्म्युले यूज करून आपण काय कॅल्क्युलेट यातलं कोणताही एक पॅरामीटर काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो. वेअर एन इज द नंबर ऑफ पार्टिकल इन युनिट सेल, ए क्यूब ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल आणि एन ए काय असतं ॲव्होगाड्रो नंबर. आता पुढचा बघा. इथंपर्यंत सगळ्यांना समजलं का. फक्त आपण काय केले ते मास अपॉन डेन्सिटी ह्या फॉर्म्युला लिहिला आणि त्याच्यात मग काय असणार नंबर ऑफ पार्टिकल्स व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू एम अपॉन एन ए घेतले. त्यानंतर नंबर ऑफ पार्टिकल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल. आता एक्स ग्रॅम मेटलमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल असतात हे कॅल्क्युलेट करूया. मोलर मास एम कंटेन्स एन ए पार्टिकल. आता मोलर मास एम आहे कॅपिटल एम. काय किती त्याच्यामध्ये पार्टिकल्स असतात तर एन ए पार्टिकल्स एक्स ग्रॅम ऑफ मेटल कंटेन्स एक्स इंटू एन ए अपॉन एम. मग एक्स ग्रॅम किती असतील तर एक्स इंटू एन ए अपॉन एम पार्टिकल्स. म्हणजे मोलर मास एममध्ये टोटल जेवढं तुमचं मोलर मास आहे एममध्ये किती पार्टिकल्स असतात तर एन ए पार्टिकल्स असतात. मग एक्स ग्रॅममध्ये किती असतात एक्स इंटू एन ए अपॉन एम पार्टिकल्स असतील. आता नंतर काय करायचं बघा. हे जे तुमचं इक्वेशन आहे कोणतं आलं एक्स ग्रॅम ऑफ मेटल कंटेन्स एक्स एन ए अपॉन एम. ह्याच्यामध्ये एमची जी व्हॅल्यू आहे जी आपण वरती काढली रो इंटूची जी व्हॅल्यू आहे ती एमची व्हॅल्यू काय करायची. ही जी व्हॅल्यू आहे तुमची एमची ही व्हॅल्यू तिथं काय करायची पुटअप करायची. रो इंटू ए क्यूब एन ए अपॉन स्मॉल एन. ही व्हॅल्यू पुटअप करून सबस्टिट्यूट करून आन्सर काढायचं. मग बघा ते आन्सर काय येतं त्याचं. सबस्टिट्यूशन ऑफ एम गिव्स काय येणार नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम इज इक्वल टू एक्स इंटू एन ए. वरचं आहे तसं राहील फक्त आपण एमची व्हॅल्यू पुटअप करणार आहे पी ए क्यूब एन ए अपॉन एन. मग एक्स इंटू एन अपॉन पी ए क्यूब एन ए गेट कॅन्सल होतील. मग एक्स एन वरती जाईल एक्स एन अपॉन पी ए क्यूब. हे तुमचा आन्सर येईल नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम. एक्स ग्रॅममध्ये किती पार्टिकल्स असतात. आता फक्त राहिलं आपलं काय कॅल्क्युलेट करायचं युनिट सेल. हे ह्या फॉर्म्युलावरनं कॅल्क्युलेट केलं आपण. आता हे रिलेशन आहे किंवा हे डेरिवेशन आहे हे काही तुम्हाला शक्यतो क्वेश्चन याच्यावर पडत नाहीत. ह्याच्यावर प्रॉब्लेम्स पडतात. मग नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल. पार्टिकल कॅल्क्युलेट केले. आता नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल. एन पार्टिकल करस्पॉन्ड टू 1 युनिट सेल. म्हणजे एन पार्टिकल काय करस्पॉन्ड करतं टू 1 युनिट सेल. एक्स एन अपॉन पी ए क्यूब पार्टिकल करस्पॉन्ड टू एक्स एन अपॉन पी ए क्यूब इंटू 1 अपॉन एन युनिट सेल. म्हणजे एन पार्टिकल काय करस्पॉन्ड करतात 1 युनिट सेल. म्हणजे एन पार्टिकल इज इक्वल टू 1 युनिट सेल. सो एक्स एन अपॉन पी ए क्यूब. आपलं आता एवढे पार्टिकल्स निघालेत हे
काय पार्टिकल्स सांगितलं एक्स एन अपॉन पी ए क्यूब इज करस्पॉन्ड टू काय असणार आहेत एक्स एन अपॉन पी ए क्यूब इंटू 1 अपॉन एन एवढे काय असतील त्याच्यामध्ये युनिट सेल असतात. आलं का बघा लक्षात तुमच्या नंबर ऑफ पार्टिकल्स एक्स ग्रॅममध्ये नंबर ऑफ पार्टिकल कसं कॅल्क्युलेट करायचं आणि युनिट सेल कसं कॅल्क्युलेट करायचं. सोपं आहे, फक्त डेन्सिटीचा फॉर्म्युला अप्लाय केला आहे. हे रिलेशन विचारत नाहीत पण ह्याच्यावर प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला दिलेले आहेत बघा सॉल्व्ड प्रॉब्लेम्स ते जरा सोडवून बघा. सोडवून दिलेले आहेत तेच फक्त करा, इझी येते. त्यानंतर पुढे बघा आता पुढे ते रिलेशन आपण हे करूया. नंबर ऑफ युनिट सेल एक्स ग्रॅम मेटल इज इक्वल टू काय असतील एक्स अपॉन पी ए क्यूब. तर एन एन कॅन्सल होईल इथं बघा हे काय होईल हे एन एन कॅन्सल होईल आणि एक्स अपॉन पी ए क्यूब हे तुमचं काय येईल आन्सर येईल इथं आहे. मग नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम मेटल इज इक्वल टू एक्स अपॉन पी ए क्यूब. तर नंबर ऑफ युनिट सेल इन वॉल्यूम व्ही ऑफ अ मेटल. आता नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूममध्ये किती असतील युनिट सेल तर व्ही अपॉन ते ग्रॅममध्ये झालं. व्हॉल्यूमच्या बाबतीत काय असणार व्ही अपॉन ए क्यूब कारण मास अपॉन डेन्सिटी काय होईल. आता तुम्हाला डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. रो म्हणजे काय असतं डेन्सिटी इज इक्वल टू काय असणार आहे मास अपॉन व्हॉल्यूम. हे बघा ह्या डेन्सिटीसाठी रो इज इक्वल टू एम अपॉन व्ही मास अपॉन व्हॉल्यूम. आपल्याला फक्त व्हॉल्यूम तिकडे ठेवायचं असेल आणि आपली रोची व्हॅल्यू आहे. इथं काय तुमचं रो आहे डेन्सिटी आहे मग त्याच्यावरनं जर डेन्सिटीची पुटअप केली व्हॅल्यू तर काय येणार आहे नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम ऑफ अ मेटल. व्हॉल्यूम ऑफ मेटल काय असेल व्ही अपॉन ए क्यूब म्हणजे एक्स पण काय ग्रॅममधलं आहे हे एक्स पण तुमचं काय होईल काय ते आणि एक्स अपॉन पी हे बघा हे मास म्हणजे ते मास आहे त्याचं एक्स ग्रॅममध्ये म्हणजेच मास आहे त्याच्या ऐवजी काय पुटअप केलं तिथं व्हॅल्यू तर व्ही पुटअप केलं आहे व्हॉल्यूम. त्या डेन्सिटीच्या याच्यावरूनच व्ही अपॉन ए क्यूब समजलं का बघा. नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम व्ही ऑफ मेटल काय असणार आहे व्ही अपॉन ए क्यूब. तर हे फक्त रिलेशन लक्षात ठेवा एक्स अपॉन पी ए क्यूब व्ही अपॉन ए क्यूब आणि ते आपण मासचं जे कॅल्क्युलेट केलं होतं ते त्याच्यावर तुम्हाला काय त्याचे प्रॉब्लेम्स आहेत सॉल्व्ड प्रॉब्लेम्स जे आहेत ते फक्त सोडवून बघा. आता ह्याच्यानंतरचा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे ह्याच्यामध्ये लास्टचा पॉईंट आहे. आता जे लास्टचे दोन होते 1.9 आणि 1.10 ते कॅन्सल केलेत तुमचे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी ज्या होत्या सॉलिडच्या ते काय रिड्यूस केलेलं आहे सिलेबसमध्ये आहे ते. आता फक्त एक लास्ट पॉईंट तुमचा राहिला आहे कोणता क्रिस्टल डिफेक्ट किंवा क्रिस्टल इम्परफेक्शन्स. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे ह्या चॅप्टरमध्ये त्याच्यावर भरपूर क्वेश्चन्स पडतात तर तो आपण व्यवस्थित स्टडी करूया. हे काय फक्त रिलेशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे तर याच्यावर प्रॉब्लेम्स विचारले तर विचारतात नाही तर शक्यतो याच्यावर प्रॉब्लेम्स वगैरे पडत नाही ते FCC BCCवर पडतात. आता आपण बघूया तो पार्ट कोणता बघायचा आता क्रिस्टल डिफेक्ट्स और क्रिस्टल इम्परफेक्शन. एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे व्यवस्थित लक्ष देऊन व्यवस्थित स्टडी करा तो समजून घ्या म्हणजे तुम्हाला ते समजेल. सोपे डिफेक्ट सगळे त्याच्यात कोणत्याही एका डिफेक्टवर काय पडते तुम्हाला शॉर्ट नोट पडते. शॉर्ट नोट किंवा MCQला त्याच्यावर क्वेश्चन असतात. CET नीटला पण भरपूर क्वेश्चन्स असतात त्या डिफेक्टवर. चला तर मग आपण ते आता स्टडी करूया. क्रिस्टल डिफेक्ट और इम्परफेक्शन. आता क्रिस्टल तयार होताना नॅचरली जेव्हा क्रिस्टल तयार होतो एखादा ते क्रिस्टल तयार होताना त्याच्यामध्ये काय असतात इरेग्युलॅरिटीज असतात इम्परफेक्शन्स असतात. जसं आपल्याला दिसतात क्रिस्टल तसे क्रिस्टल तयार होत नाही त्याच्यामध्ये इम्परफेक्शन्स किंवा इरेग्युलॅरिटीज काहीतरी डिफेक्ट असतो त्याला काय म्हणतात तर क्रिस्टल डिफेक्ट्स और इम्परफेक्शन्स म्हणजे ते परफेक्ट नसतं परफेक्ट क्रिस्टल लॅटिस किंवा क्रिस्टल स्ट्रक्चर नसतं त्याला म्हणतात इम्परफेक्शन्स और क्रिस्टल डिफेक्ट. द रिअल नॅचरली ऑकरिंग क्रिस्टलाइन सबस्टन्स डू नॉट हॅव परफेक्ट क्रिस्टल स्ट्रक्चर. तर जे रिअल नॅचरली ऑकरिंग क्रिस्टलाइन सबस्टन्स असतात त्यांना काय नसतं तर परफेक्ट क्रिस्टल स्ट्रक्चर नसतं. दे हॅव सम डिसऑर्डर और इरेग्युलॅरिटीज इन द स्टॅकिंग ऑफ ॲटम्स. त्याच्यामध्ये सम काय असतात डिसऑर्डर असतात किंवा इरेग्युलॅरिटीज म्हणजे ते सबस्टन्स अरेंज करताना आपण 1 डायमेन्शनल 2 डायमेन्शनल वगैरे स्ट्रक्चर्स बघितले ते अरेंज करताना त्याच्यामध्ये काय असतात काहीतरी डिसऑर्डर आलेले असतात किंवा इरेग्युलॅरिटीज असतात इन स्टॅकिंग ऑफ ॲटम. त्या ॲटम स्टॅक करताना काय असतं त्याच्यामध्ये इरेग्युलॅरिटीज येतात. सच इरेग्युलॅरिटीज इन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टंट पार्टिकल्स ऑफ द सॉलिड क्रिस्टल्स आर कॉल्ड डिफेक्ट और इम्परफेक्शन्स. ही त्याची डेफिनेशन झाली क्रिस्टल डिफेक्टची. The irregularities in the arrangement of constant particles of a solid crystal. काय irregularities in the arrangement of constant particles of a solid crystal are called defects or imperfections. Defects are created during the process of crystallization. जेव्हा क्रिस्टल तयार होत असतात क्रिस्टलायझेशन प्रोसेस म्हणजे काय ज्या प्रोसेसमध्ये क्रिस्टल तयार होतात द प्रोसेस इन विच क्रिस्टलायझेशन ऑकर्स आर कॉल्ड क्रिस्टलायझेशन प्रोसेस. मग ते डिफेक्ट्स कुठं तयार होतात तर डिफेक्ट्स आर क्रिएटेड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. क्रिस्टलायझेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतात डिफेक्ट्स तयार होतात.
द इम्परफेक्शन्स आर मोर इफ द क्रिस्टलायझेशन ऑकर ॲट द फास्टर रेट. आता हे इम्परफेक्शन किंवा डिफेक्ट जास्त कधी येतात जेव्हा क्रिस्टलायझेशन प्रोसेस फास्ट असते, कारण फास्ट झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय येतात, डिफेक्ट येण्याचे चान्सेस खूप असतात, म्हणजे जास्त डिफेक्ट येऊ शकतात. म्हणजे फास्टर रेटनं जर क्रिस्टलायझेशन झालं तर इम्परफेक्शन्स किंवा डिफेक्ट काय असतात, मोर असतात. बट it means that defects can be minimized by carrying out crystallization at slower rate. मग जर तुम्हाला डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन्स इरेग्युलॅरिटीज जर कमी करायचे असतील तर क्रिस्टलायझेशन प्रोसेस आहे किंवा क्रिस्टल तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती काय करावी लागते, स्लो रेटने किंवा स्लो केली तर काय होतात, तुमचे डिफेक्ट्स किंवा ते काय होतं, मिनिमाइज होऊ शकतात. हे फक्त इथे आता तुम्हाला मला वाटतं क्रिस्टल डिफेक्ट्स किंवा ते कसे फास्ट येतात किंवा जर क्रिस्टलायझेशन फास्ट झालं तर जास्त येऊ शकतात. जर तुम्हाला कमी करायचे असतील तर क्रिस्टलायझेशनचा रेट काय ठेवायचा, स्लो ठेवायचा. इन फॅक्ट आयडियल क्रिस्टल विथ नो इम्परफेक्शन्स आर पॉसिबल ओनली ॲट द झिरो ऑफ टेम्परेचर, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. जेव्हा आता आयडियल क्रिस्टल तयार करायचं असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच इम्प्युरिटी नाही आहे किंवा काहीच इम्परफेक्शन्स नाही आहे, एकदम क्रिस्टल लॅटिस आहे तसं जसं दिसतं तसं स्ट्रक्चर ते क्रिस्टल आहेत, स्टॅकिंग करताना काही प्रॉब्लेम जर होणार नसेल तर ते तुम्हाला क्रिस्टलायझेशन कधी करावं लागतं, तर ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला. अबोव दिस टेम्परेचर, त्या टेम्परेचरला ज्या तुम्ही वरती गेला तर काय होतं, नो क्रिस्टलाइन मटेरियल आर 100% प्युअर. म्हणजे त्या टेम्परेचरच्या वरती क्रिस्टलाइन मटेरियल काय नसतं, 100% प्युअर नसतं, त्याच्यामध्ये इम्परफेक्शन्स येतात. दे कंटेन्स डिफेक्ट, त्याच्यामध्ये इम्परफेक्शन्स येतात आणि ते काय करतात, त्याच्यामध्ये डिफेक्ट असतं. म्हणून जर तुम्हाला आयडियल क्रिस्टल तयार करायचं असेल तर ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर, एकदम झिरो टेम्परेचरलाच क्रिस्टल एकदम तयार होतात व्यवस्थित. आयडियल क्रिस्टल तयार करायचे असतील तर जरा जरी त्याच्यावरती टेम्परेचर गेलं तर नो कोणते क्रिस्टलाइन मटेरियल तयार होतं ते काय नसतं, 100% प्युअर नसतं, त्याच्यामध्ये डिफेक्ट्स येतात. बघा आता तुम्हाला मेन म्हणजे डिफेक्ट म्हणजे काय समजलं का, मग आता ते आपण कोणते कोणते डिफेक्ट्स आहेत, त्याचे टाईप्स आहेत, ते टाईप स्टडी करूया. whatever be the nature of crystal defect, electrical neutrality of the solid is maintained. काय वेळा काय होतं, हे क्रिस्टल डिफेक्ट असल्यामुळे पण काय होतं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी, सॉलिडची जी इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी असेल ती काय केली जाते, मेंटेन केली जाते. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट समटाइम डिफेक्ट्स आर टू बी इनेन्शियली क्रिएटेड, म्हणजे इंटेन्शियली क्रिएटेड, त्याच्यामध्ये स्वतःहून काय केले जातात, काही डिफेक्ट्स क्रिएट केले जातात, कारण त्याच्यात आपल्याला पाहिजे त्या प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आणण्यासाठी हे डिफेक्टसुद्धा आणले जातात. म्हणजे इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट, हे पण लक्षात ठेवा की समटाइम्स डिफेक्ट्स आर टू बी इंटेन्शली क्रिएटेड, इंटेन्शली त्याच्यामध्ये ते क्रिएट केले जातात, हेतुपूर्वक त्याच्यामध्ये ते क्रिएट केले जातात, फॉर मॅन्युप्युलेटिंग द डिझायर्ड प्रॉपर्टीज इन क्रिस्टलाइन सॉलिड. आपल्याला पाहिजे तशा त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आणण्यासाठी किंवा ते क्रिस्टल मॅन्युप्युलेट करण्यासाठी पण ह्याच्यामध्ये डिफेक्ट्स काय केले जातात, आणले जातात. देर आर 3 टाइप्स ऑफ डिफेक्ट्स. फर्स्ट 3 टाईपचे डिफेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप पॉईंट डिफेक्ट, सेकंड लाईन डिफेक्ट्स अँड प्लेन डिफेक्ट्स. कोणते कोणते, पॉईंट, लाईन आणि प्लेन डिफेक्ट्स. ओनली पॉईंट डिफेक्ट विल बी डिस्कस्ड इन दिस चॅप्टर. तुमच्या सिलेबसला किंवा आपल्याला स्टडीसाठी फक्त पॉईंट डिफेक्ट आहे, बाकीचे जे 2 लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट नाही आहेत. आता बघा पॉईंट डिफेक्ट, दिस डिफेक्ट्स आर इरेग्युलॅरिटीज प्रोड्युस्ड इन द अरेंजमेंट ऑफ बेसिस ॲट लॅटिस पॉईंट इन अ क्रिस्टल सॉलिड. त्या पॉईंट डिफेक्टमध्ये काय होतं, तर दिस डिफेक्ट्स आर इरेग्युलॅरिटीज प्रोड्युस्ड in the arrangement, irregularities produced in the arrangement of basis at lattice point. बेसिसचं जे लॅटिस पॉईंट असतं त्याच्यामध्ये काय येतात, तर डिफेक्ट किंवा इरेग्युलॅरिटीज असतात पॉईंट डिफेक्टमध्ये. देर आर 3 मेजर क्लासेस ऑफ पॉईंट डिफेक्ट, स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट अँड नॉन स्टायचोमेट्री पॉईंट डिफेक्ट. ह्याचे परत अगेन 3 क्लासेस आहेत मेजर, एक स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. आता पहिला बघूया स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. कुठं येतं, जे बेस असतं लॅटिसचं पॉईंट त्याच्यामध्ये इरेग्युलॅरिटीज येतात. मग स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, केमिकल फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड शोज फिक्स्ड रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स किंवा ॲटम्स ऑर नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स. आता कोणताही केमिकल फॉर्म्युला असेल किंवा केमिकल आपण म्हणतो की मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला असतात केमिकल कंपाऊंडचे, त्याच्यामध्ये काय असतं, फिक्स्ड रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्सचा किंवा नंबर ऑफ कॅटायन्स आणि अनायन्सचा काय असतो, त्याच्यामध्ये फिक्स्ड रेशो असतो. दिस फिक्स्ड रेशो इज द स्टायचोमेट्री ऑफ द कंपाऊंड. त्या फिक्स्ड रेशोलाच काय म्हणतात, स्टायचोमेट्री.
जो केमिकल कंपाऊंडमध्ये किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला वगैरे जे असतात त्याच्यामध्ये जो फिक्स्ड रेशो असतो ॲटम्स मॉलिक्युल्सचा किंवा कॅटायन्स आणि अनायन्सचा, त्याला काय म्हणतात, स्टायचोमेट्री ऑफ द कंपाऊंड. इन अ स्टायचोमेट्रिक डिफेक्ट द स्टायचोमेट्री रिमेन्स अनचेंज्ड. आता स्टायचोमेट्री डिफेक्टमध्ये काय होतं, स्टायचोमेट्री काय होते, रिमेन्स अनचेंज्ड. स्टायचोमेट्री चेंज होत नाही, स्टायचोमेट्री तुमची आहे तीच राहते. फक्त काय होतं, इन अदर वर्ड द रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स और नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स ऑफ कंपाऊंड्स रिमेन्स द सेम. आता स्टायचोमेट्री सेम राहते, स्टायचोमेट्री काही चेंज होत नाही. म्हणजेच काय होतं तर द रेशो ऑफ, त्याच्यामध्ये जे नंबर ऑफ ॲटम्स असतात किंवा नंबर ऑफ कॅटायन्स अनायन्स जे असतात ते काय राहतात, रिमेन्स सेम, रिप्रेझेंटेड बाय द केमिकल फॉर्म्युला. जे केमिकल फॉर्म्युलामध्ये जेवढे कॅटायन्स अनायन्स किंवा ॲटम्स आहेत तेवढेच त्याच्यामध्ये राहतात. स्टायचोमेट्री काय होत नाही तर चेंज होत नाही. देर आर 4 टाइप्स ऑफ स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट किती 4 टाईपचे आहेत. बघा आपण कसं कसं क्लासिफिकेशन करतो याची टी डायग्राम तुम्ही काढू शकता. पहिल्या डिफेक्ट्समध्ये परत ते 3 सांगितले, पॉईंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. मग त्याच्यातला फक्त आपण पॉईंट डिफेक्ट बघतोय. पॉईंट डिफेक्टमध्ये मेजर 3 क्लासेस, स्टायचोमेट्रिक, नॉन, त्याच्यानंतर इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टायचोमेट्रिक. मग स्टायचोमेट्रिकमध्ये काय होतं, जी स्टायचोमेट्री काय होते, चेंज होत नाही, ती आहे तशीच राहते. मग त्याच्यामध्ये जे कॅटायन्स असतील अनायन्स असतील त्यांचा रेशो काय राहतो, आहे तसा फिक्स्ड राहतो. मग त्याच्यामध्ये परत 4 डिफेक्ट आहेत. कोणते कोणते, व्हॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिनल डिफेक्ट, स्कॉटी डिफेक्ट आणि फ्रँकियल डिफेक्ट. आता हे इम्पॉर्टंट डिफेक्ट आहे, त्याच्यावर शॉर्ट नोट विचारू शकतात आणि इथे क्वेश्चन पडतो याच्यावर शॉर्ट नोटला. कोणते डिफेक्ट बघा, व्हॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिनल डिफेक्ट, स्कॉटी डिफेक्ट आणि फ्रँकियल डिफेक्ट. फर्स्ट, vacancy defect. During crystallization of solid, a particle is missing from its regular site in the क्रिस्टल लॅटिस. आता जेव्हा क्रिस्टलायझेशन प्रोसेस असते म्हणजे क्रिस्टल तयार होत असतात तेव्हा त्यातला एक पार्टिकल काय होतो, मिसिंग होतो फ्रॉम रेग्युलर साईट. रेग्युलर साईटमधल्या ज्या रेग्युलर साईट असतील त्याच्यामधला एक पार्टिकल काय होतो, मिसिंग होतो क्रिस्टल लॅटिसमधला. द मिसिंग पार्टिकल क्रिएटेड अ वॅकन्सी इन द क्रिस्टल स्ट्रक्चर. आता एक पार्टिकल मिस झालाय म्हणजे तिथून निघून गेलाय, मिसिंग झालाय, तिथं काय होणार आहे, त्याची जागा तशी शिल्लक राहणार आहे. म्हणजे तिथं काय होते, वॅकन्सी. त्यालाच काय म्हणतात तर वॅकन्सी. क्रिएट्स अ वॅकन्सी इन द क्रिस्टल लॅटिस. धिस समटाइम्स ऑफ द लॅटिस साइट्स आर व्हॅकंट बिकॉज ऑफ मिसिंग पार्टिकल ॲज शोन इन फिगर. आता ती फिगर बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इथं फिगर आहे खालीचे. हे बघा इथलं पार्टिकल काय झाले, तुमच्या आता रेग्युलर अरेंजमेंट आहे पार्टिकलची. हे पार्टिकल काय केले, तसे अरेंज केले, तसे रेग्युलर. आणि ह्याच्यामधला जो एक पार्टिकल आहे तो काय झाला, मिस झाला. इथला पार्टिकल एक मिसिंग झालाय, त्यानंतर इथला पार्टिकल मिसिंग झालाय. मग तो पार्टिकल तिथून मिस झाल्यामुळं किंवा तिथून निघून गेल्यामुळं तिथं काय होते तर वॅकन्सी क्रिएट होते, तिथं रिकामी जागा क्रिएट होते. त्याला काय म्हणतात तर वॅकन्सी डिफेक्ट. तिथं वॅकन्सी क्रिएट. वॅकन्सी डिफेक्ट का क्रिएट होतो तर जर तुमचं टेम्परेचर जास्त झालं, ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरला जर रिॲक्शन झाली तर डिफेक्ट येत नाही. पण जरा टेम्परेचर तुमचं इन्क्रीज झालं तर तिथलं पार्टिकल काय होतात, मिस होण्याचे चान्सेस असतात, मिस होतात. त्यामुळे तिथं वॅकन्सी क्रिएट करतात. त्यामुळं वॅकन्सी डिफेक्ट दिसू शकतो. टेम्परेचर ओव्हर हिटिंग झाल्यामुळं तो डिफेक्ट येतो. मग ड्यू टू द अब्सेन्स ऑफ पार्टिकल द मास ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस. आता एक पार्टिकल अब्सेन्स आहेत, आपण बघितले त्या रेग्युलर अरेंजमेंटमध्ये 2 पार्टिकल अब्सेंट होते किंवा अब्सेन्स होते. त्या पार्टिकलच्या अब्सेंटीमुळे किंवा अब्सेन्स ऑफ पार्टिकल मास ऑफ द सबस्टन्स काय होतं, डिक्रीज होतं. जेवढं पाहिजे तेवढे नाही आहेत, पार्टिकल अब्सेंट आहेत, त्यामुळे काय होतं, मास डिक्रीज होतं. हाऊ वेअर द व्हॉल्यूम ऑफ रिमेन्स अनचेंज्ड. पण व्हॉल्यूम त्याचा आहे तेवढाच राहणार आहे. बघा मास डिक्रीज होणार आहे, पार्टिकल कमी होणार आहेत म्हणजे मिसिंग होणार आहे. त्यामुळे मास काय होतं, डिक्रीज होतं. पण व्हॉल्यूम जेवढा आहे, युनिट सेलचा जेवढा व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम काय राहतो, रिमेन्स अनचेंज्ड. ॲज द रिझल्ट डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस. मग डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते. कारण मास आपण व्हॉल्यूम आहे तेवढाच आहे. मग मास कमी झालं त्यामुळं डेन्सिटी काय होते तर डिक्रीज होते. समजलं का. बघा वॅकन्सी डिफेक्ट, फक्त एक पार्टिकल रेग्युलर अरेंजमेंट मधला पार्टिकल काय होतो, मिस होतो. त्यामुळे तिथं व्हॅकन्सी क्रिएट होते, रिकामी जागा क्रिएट होते. त्याला म्हणतात व्हॅकन्सी डिफेक्ट किंवा वॅकन्सी. त्या क्रिस्टलमध्ये जो डिफेक्ट होतो त्याला व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणतात. त्यानंतरचा नेक्स्ट डिफेक्ट आहे सेल्फ इंटरस्टिनल डिफेक्ट इन इलेमेंटल सॉलिड. तर हा डिफेक्ट बघा, सेल्फ इंटरस्टियल डिफेक्ट इन इलेमेंटल सॉलिड. Interstitial site in a crystals are the space or voids in between the particles at लॅटिस पॉईंट. आता इंटरस्टिनल साईट म्हणजे आत क्रिस्टलमध्ये काय असतात, काही तर थोडे स्पेस असतात, वॉइड्स रिकामी जागा असते किंवा त्या साईट्स असतात बिटवीन द पार्टिकल्स. त्या लॅटिसच्या 2 पार्टिकलच्या मध्ये इंटरस्टिनल साईट किंवा स्पेस ऑर वाइड्स असतो लॅटिस पॉईंटमध्ये. वेन सम पार्टिकल्स ऑफ अ क्रिस्टलाइन इलेमेंटल सॉलिड ऑक्युपाय इंटरस्टिनल साईट इन द क्रिस्टल्स लॅटिस इज कॉल्ड सेल्फ इंटरस्टिनल साईट. मग तो मधला जो
एम्प्टी स्पेस किंवा व्हाईट स्पेस किंवा ती इंटरस्टेलर साईट असते तिथं काय होतात इलेमेंटल पार्टिकल त्यातले सम पार्टिकल काय असतात इलेमेंटल सॉलिडचे तिथं काय करतात त्या जागा ऑक्युपाय करतात त्याला म्हणतात सेल्फ इंटरस्टेलर डिफेक्ट म्हणजे जे मधले डिप्रेशन्स असतात किंवा मध्ये एम्प्टी स्पेस असतो ती जागा काय करतात पार्टिकल्स ऑक्युपाय करतात म्हणून त्याला म्हणतात सेल्फ इंटरस्टेलर डिफेक्ट. दिस डिफेक्ट ऑकर इन फॉलोविंग टू वेज तो डिफेक्ट फॉलोविंग टू वेज न ऑकर होतो. आता फर्स्ट काय होतं अन एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपायज अन एम्प्टी इंटरस्टेलर स्पेस एक एक्स्ट्रा पार्टिकल काय करतो जो एम्प्टी इंटरस्टेलर मधला दोन पार्टिकलच्या मधला जो स्पेस असेल इंटरस्टेलर स्पेस काय करतो ऑक्युपाय करतो. दिस एक्स्ट्रा पार्टिकल इज सेम ॲज दोज ऑलरेडी प्रेझेंट इन द लॅटिस पॉईंट तो एक्स्ट्रा पार्टिकल काय असतो सेमच असतो जे अगोदर लॅटिस पॉईंटमध्ये प्रेझेंट आहेत असे. बघा इथं डायग्राम आहे डायग्राममध्ये दिसेल तुम्हाला हे काय आहेत इंटरस्टेलर पॉईंट्स. आता हे तुमचं रेग्युलर अरेंजमेंट आहे ही रेग्युलर काय झाली अरेंजमेंट झाली त्याच्यामध्ये हा जो पार्टिकल दिसतोय तो काय झाला इंटरस्टेलर साईटच्या मध्ये तो पार्टिकल आला किंवा इथे पण एक आहे बघा हा पार्टिकल मध्ये आला म्हणून त्याला म्हणतात इंटरस्टेलर साईट डिफेक्ट. समजलं का हा पार्टिकल काय येतात फक्त मध्ये येतात ही एक फर्स्ट पॉसिबिलिटी आहे की हे पार्टिकल इथं काय येऊ शकतात मध्ये येऊ शकतात. मग आता एक पार्टिकल काय होतात इथं एक्स्ट्रा येतात वॅकन्सी डिफेक्टमध्ये काय होतं मिस होत होते. आता फर्स्ट पॉसिबिलिटी बघितली फर्स्ट पॉसिबिलिटीमध्ये फर्स्ट वेनं काय होतं इंटरस्टेलर डिफेक्ट एक सम पार्टिकल्स त्या इंटरस्टेलर साईटमध्ये काय होतात येऊन ऑक्युपाय होतात आणि तिथं ते अटॅच होतात जागा तयार होतात त्याला म्हणतो आपण सेल्फ इंटरस्टेलर डिफेक्ट. मग सेकंडली काय होतं इन इलेमेंटल सॉलिड अ पार्टिकल गेट शिफ्टेड फ्रॉम इट्स ओरिजिनल लॅटिस पॉईंट अँड ऑक्युपाईज अन इंटरस्टेलर स्पेस इन अ क्रिस्टल लॅटिस. त्या तुमच्या रेग्युलरच्या स्ट्रक्चरमधला जो पार्टिकल असतो तिथून काय होतो शिफ्ट होतो त्या मधल्या जो इंटरस्टेलर साईट असेल तिथे आणि तिथं काय होतो अटॅच होतो. हे बघा खाली दिले इथला जो पार्टिकल आहे हा इथला तुमचा रेग्युलर इंटरस्टेलर मधलाच आहे तिथला पार्टिकल मिस होऊन कुठं जातो तर इंटरस्टेलर साईटला जातो. रेग्युलर तुमची जे अरेंजमेंट आहे स्ट्रक्चरल अरेंजमेंट तिथला पार्टिकल मिस होतो आणि जो इंटरस्टेलर साईट असेल तिथं जातो मग त्याला म्हणतात इंटरस्टेलर आयटम. मग इथं तुमचा कोणताही डिफेक्ट क्रिएट होतो तर इंटरस्टेलर डिफेक्ट आणि जिथून तो मिस झाला आहे तिथं कोणता डिफेक्ट तयार होतो तर वॅकन्सी डिफेक्ट. म्हणजे याच्या वेळी इथं एका वेळी काय होतं दोन डिफेक्ट तयार होतात वॅकन्सी डिफेक्ट पण आणि इंटरस्टेलर डिफेक्ट पण कारण तुमचा जो पार्टिकल आहे रेग्युलर त्याच स्ट्रक्चरमधला क्रिस्टल मधला पार्टिकल एका ठिकाणाहून मिस होतो आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन काय होतो अटॅच होतो किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथं थांबतो किंवा तिथं क्रिस्टलच्या तिथं अटॅच होतो. मग एका ठिकाणी व्हॅकन्सी डिफेक्ट तयार होतो दुसऱ्या ठिकाणी काय होतो इंटरस्टेलर डिफेक्ट. समजलं का बघा दोन पॉसिबिलिटी एका पॉसिबिलिटीमध्ये काय होतं तर दुसराच ॲटम तिथं येऊन मध्ये तुमच्या इंटरस्टेलर ज्या साईट्स असतील मधल्या ज्या साईट्स असतील व्हाईट स्पेस किंवा एम्प्टी स्पेस असेल तिथं अटॅच होतो किंवा त्याच स्ट्रक्चरमधला एक तिथून मिस होऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊन अटॅच होतो. इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट बघा आता सेकंड केस जी किती इंटरेस्टिंग आहे कारण एका ठिकाणी वॅकन्सी डिफेक्ट होतो दुसऱ्या ठिकाणी काय होतं तर इंटरस्टेलर डिफेक्ट होतो. इन दिस सेकंड केस बिकॉज ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ अ particle a vacancy defect is created at its original regular lattice site जो त्याचा ओरिजिनल लॅटिस साईट आहे तिथे कोणता डिफेक्ट क्रिएट होतो वॅकन्सी डिफेक्ट. ॲट द सेम टाइम इंटरस्टेलर डिफेक्ट रिझल्ट सेट ॲट न्यू पोझिशन आणि न्यू पोझिशनला इंटरस्टेलर डिफेक्ट होतो. ॲट अ टाइम काय होतं वॅकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टेलर डिफेक्ट क्रिएट होतो. वी कॅन देअरफोर से दॅट in these defects there is a combination of vacancy defect and self interstitial defect. हा जो डिफेक्ट असतो सेकंड जो बघितला आपण पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ वॅकन्सी डिफेक्ट अँड सेल्फ इंटरस्टिनल डिफेक्ट. दिस डिफेक्ट प्रिझर्व्स द डेन्सिटी ऑफ सबस्टन्स. आता हा जो डिफेक्ट आहे तो काय करतो डेन्सिटी ऑफ सबस्टन्सची डेन्सिटी काय करतो आहे तशीच प्रिझर्व करू शकतो. बिकॉज देअर इज अ नायदर लॉस नॉर गेन ऑफ मास ऑफ द सबस्टन्स. कारण मास काय होतो एका ठिकाणचा निघतो आणि दुसऱ्या ठिकाणी अटॅच होतो त्यामुळे मासमध्ये काही चेंज होत नाही व्हॉल्यूममध्ये पण काही चेंज होत नाही दोन्ही आहे तसे राहतात त्यामुळे डेन्सिटी पण तुमची काय होते आहे तशी राहते ती पण काय होत नाही तिथं चेंज होत नाही. नायदर लॉस ऑर नॉर गेन ऑफ मास ऑफ सबस्टन्स. मास गेन पण होत नाही किंवा लॉस पण होत नाही कारण एका ठिकाणाहून सबस्टन्स निघतो वॅकन्सी डिफेक्ट करतो दुसऱ्या ठिकाणी इंटरस्टिनल डिफेक्ट होतो न्यू पोझिशनला त्यामुळे मास पार्टिकल आहे तेवढेच राहतात पार्टिकल त्याच्यामध्ये काय होत नाहीत चेंज होत नाहीत पार्टिकल जेवढे आहेत तेवढेच राहतात त्यामुळे त्याचं मास वर काही चेंज होत नाही त्यामुळे डेन्सिटी काय होते आहे तशी राहते इथे ह्या डिफेक्टमध्ये. पण जो पहिला बघितला होता वॅकन्सी डिफेक्ट त्याच्यामध्ये काय होतं तर डेन्सिटी बघा त्याच्यामध्ये डेन्सिटी कमी होत होती डिक्रीज होत होती कारण मास डिक्रीज होत होता एक ॲटम गेल्यामुळे मिस झाल्यामुळे डेन्सिटी मास डिक्रीज झाल्यामुळे डेन्सिटी काय होत होती तर डिक्रीज होत होती. पण याच्यामध्ये काय होत नाही डेन्सिटीवर काही इफेक्ट होत नाही डेन्सिटी आहे तेवढीच राहते.
आता आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय, कारण आपले 2 डिफेक्ट झालेत. राहिलेले जे डिफेक्ट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. कोणते 2 बघितले बघा, व्हॅकन्सी आणि दुसरा इंटरस्टिनल डिफेक्ट, आणि त्याच्यामध्ये सेल्फ इंटरस्टिनल डिफेक्ट. एकदम सोपे डिफेक्ट आहेत. पुढचे डिफेक्ट नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. आजचं लेक्चर इथं स्टॉप करूया. थँक्यू.